भावना अतिशय प्रगल्भ आहे। आदरणीय मनोजदादा जरांगे 27 तारखेपासून उपोषणाला आझाद मैदानावरती बसले असताना कोकणात गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। हे करत असताना का इथला जो समाज आहे, मराठा समाज आहे, तो गणपतीचा विचार न करता आपल्या मराठ्यांच्या पोराबालाचा विचार केला। आदरणीय जरांगे दादांचा मान सन्मान ठेवून आम्ही सर्व कर्जत तालुक्यातील मराठे एक आव्हान केलं का आपल्याला मराठा बांधव जरांगे दादांच्या भेटीला जायचं आहे, आझाद मैदानाला उपोषणाला जायचं आहे। सरसकट सर्व मराठा तिथे हजर झाला। मी प्रथमतः सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने कर्जत तालुक्यातील इतर जो काही समाज आहे त्यांचं आभार व्यक्त करतो आणि जी काही मदत आम्हाला ज्या समाजाने उपलब्ध करून दिली त्याचेही आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो। आणि ह्या लालबागच्या राजाचं म्हणजे लालबागचा राजा आमचं दैवत आहे, परंतु जो मंडळातली जी महामूर्ख माणसं आहेत त्यांचा आम्ही सकल मराठाच्या समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि जो खरंच जातीवंत जर हा मराठा असेल तर त्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला नक्की जाणार नाही, कारण आमचं अस्तित्व आहे मराठा समाज। आणि तिथलं जर जिथं जात असताना तेही काही दिवसांनी अन्नछत्र बंद केलं। अरे तुमचा बाप आहे आम्ही मराठा समाज, ज्या वेळेस तुम्ही जर आमचं अन्नछत्र बंद केलं तर आम्ही तुम्हाला 4 वर्ष देईल एवढं आमचं अन्नछत्र आमच्या मराठाही तिथंशी पोच केलं। म्हणून या सकल मराठा समाजाच्या वतीने या लालबागच्या राजाच्या मंडळाचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि जो कडवट मराठा असेल तो यापुढे त्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार नाही। अरे गणपती आमचं श्रद्धास्थान आहे, आम्ही इथे करू ना, दगडूशेठ असेल, अजून सिद्धिविनायक असेल, राज असेल, अशी मंडळ आहे तिथे आम्ही जाऊ, पण त्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला जो कडवट मराठा आहे तो तिथे दर्शनाला जाणार नाही। हा यांचा फक्त पैशाचा बाजार आहे, यांचं मंडळ काय नाही, यांचं दैवत त्यांची काही शक्ती नाही आणि त्यांचं काही दैवत नाही, हे फक्त पैशासाठी हापापलेले आहेत। आणि जी नालायक माणसं आहेत तिथं मराठा समाज याच्या पुढे जाणार नाही। जो 27 तारखेपासून जरांगे पाटलांनी जो लढा चालू केलेला होता त्या लढ्यामध्ये आम्हाला सकल मराठा समाज महाराष्ट्र आम्हाला यश आलेलं आहे। कुठल्या भागाला भेटणार आहे, कुठल्या भागाला नाही भेटणार, परंतु आमचा सकल मराठा समाज जो आम्ही सर्व म्हणजे मराठा म्हणजे आम्ही एकटा मराठा म्हणून मानत नाही, पूर्ण महाराष्ट्रातले 12 बलुतेदार लोक जे आमच्या पाठी उभे राहिले त्यांचाही विजय झालाय, संपूर्ण महाराष्ट्राचा विजय झालाय। परंतु एक शोकांतिका म्हणून आज आमची मराठ्यांची मुलं प्रत्येक वेळी जातीवादी संघटना ज्या वेळी उठवल्या जातात यांच्याविषयी लढा, त्यांच्याविषयी लढा, त्यावेळी संघ, RSS, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, मी स्वतः विश्व हिंदू परिषदेचा मेंबर असताना, बजरंग दलाचा मेंबर असताना मला त्या गोष्टीची लाज वाटते का ह्या संघटना आज आमच्यासाठी कुठेही उपयोगी पडल्या नाही। पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुस्लिम बांधव असो, बामसेफचे कार्यकर्ते असो, दलित समाजाचे कार्यकर्ते असो, अशा प्रत्येक समाजातल्या जैन, मारवाडी हर एक समाजाचा कार्यकर्ता आज आमच्या मराठ्यांसाठी धावत आला आणि आमच्यासाठी एक शिदोरी घराघरातून तेही पाठवली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। ज्यावेळी कर्जतमध्ये ज्यावेळी समजलं आम्हाला जरांगे पाटील 2 महिन्यापासून पाठपुरावा करत होतो, तर आम्ही वेळोवेळी त्या आमच्या संघटनेची आम्ही मिटिंग घेत होतो, आम्ही कशा प्रकारे मदत पोचवायची, कशा प्रकारे काय करायचं। पण सार्वजनिक गणपती उत्सव आपला असल्यामुळं आज कोकणात हा सगळ्यात मोठा सण असल्यामुळं आपल्या लोकांना तरी आमच्या काही भगिनी म्हणजे आलुळीच्या सरपंच प्रमिला बोराडे, उदयभाई, आमचे कैलास मामले, आमचे रत्नाकर बोराडे, आम्ही सर्व टीमनी ठरवलं की काहीतरी आपल्याकडून गेलं पाहिजे। या हिशोबाने आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी तयारी केली आणि भाकरी आणि चटणी भाकरी घेऊन आमच्या एक टीम प्रत्येक तासाला किंवा प्रत्येक दिवशी संध्याकाळी मुंबईकडे रवाना होतो। सिर्फ झाकी थी, मराठे अभी बाकी थे। जर एक दिवस जरी यांनी उशीर लावला असता तर त्यांना मराठ्यांची ताकद काय आहे ते खऱ्या अर्थाने समजलं असतं। आणि आमच्या 6 मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि फक्त 2 मागण्या शिल्लक आहेत। आणि आमच्या संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की जोपर्यंत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक मराठ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत ते शांत बसणार नाही। आणि म्हणूनच की हा जो लढा आहे तो आमचा कायम चालू राहणार आहे, जोपर्यंत शेवटच्या मराठ्यापर्यंत याचा लाभ होणार नाही।